कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार. आज माझ्या गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन आहे. खरं तर मी एवढे दिवस तुमच्यासोबत शेअर नाही केलं. त्याचं रिझन हेच की मला म्हणजे झाल्यानंतर शेअर करायचं होतं, बाकी काही नाही. पण आज उद्यापन आहे फायनली. मी शुक्रवारला सुरू केलं होतं आणि गुरुवारला आज मी समाप्ती केलेली आहे. खरं तर त्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे की शनिवारी सुरू करा आणि शुक्रवारी समाप्ती. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नंतर सांगते, लाईक मी काय फील केलं किंवा मला काय अनुभव आला किंवा कसं काय खरोखर वर्क करतात गोष्टी, या सर्व गोष्टी नंतर सांगते. त्याआधी ना घरात खूप पसरा पडलेला आहे, कारण आम्ही पटापट स्वयंपाकाच्याच नादी लागलो. त्यात पाणी काहीच नव्हतं, जसं लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं तसं. सो आज आम्ही पाणी आल्याशिवाय कामाला सुरुवात नाही करू शकलो. पूजा वगैरेच तेवढं झालेलं होतं आणि माझं पारायण वाचून झालेलं होतं. त्यानंतर बाकी पूर्ण कामं केली, तरी कपडे धुवायचे माझे अजून बाकी आहे. म्हटलं आधी स्वयंपाकाचं करूयात. सो आईचा स्वयंपाक सुरू आहे. मी तिला सर्व बेसिकची तयारी होती ती सगळी करून दिली. आता नैवेद्य वगैरे दाखवायचे आहे. त्याआधी घरातलं मला आवरून घ्यायचं आहे. ह्या घरात श्रेया पाठ झोपलेले होतं, त्याच्यामुळे हे घर झाडायचं बाकी आहे. सो आता पटापट मी झाडू पोछा वगैरे करून घेते. पोछा तर करायचा नाही, आज गुरुवारी करायचा नसतो, पण झाडून वगैरे काढते, सगळं आवरते. आता वाजलेले आहेत 10:30, म्हणजे 10:20 झाले आहेत. बऱ्यापैकी आमचा आटपत आलेला आहे नैवेद्याचा. सो चला आता मी पटकन आवरून घेते, कारण घरात बघा खूप काही पसर पडलेला आहे. आणि आधी तर पिशूला जीव वगैरे घातलं, त्याच्याला आता मी पटकन पसारा वगैरे आवरून घेते. त्याच्यानंतर मी कशी पूजा मांडलेली आहे, मी कसं काय करते, हे सर्व तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. सो हीच ना माझी सकाळी केलेली पूजा, म्हणजे मी जेव्हा सकाळी पारायणाला सुरुवात केली ना, हा तेव्हाचा व्हिडिओ आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. अशी मी पूजेची मांडणी काहीशी केलेली आहे. जर माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल ना, तर ते तुम्ही मला नक्की सांगा. मी नेक्स्ट टाईम करताना ते नक्कीच करेल. अशी काहीशी मांडणी केली आहे. त्यानंतर आता मी धोंडफळ करायला सुरुवात केलेली आहे. पूर्णाचे धोंडे करते आहे, कारण अधिक महिन्यामध्ये त्याचा खूप जास्त मान आहे. सो एक गोळा घेतलेला आहे, त्याला हातावर असं काहीसं करते. खरं तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण मी या पद्धतीने करते. तुम्ही कशा पद्धतीने करतात ना, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पटापट करून घेते. मला 33 करायचे आहे, कारण 33चा मान असतो. त्यानंतर देवासाठी वगैरे 5 करायचं आहे आणि बाकी सर्वांना खाण्यासाठी 2-2 असे करायचे आहे. खरं तर पूर्णाचे आहे, त्याच्यामुळे जास्त काही कोणी खात नाही, पण हे आपण नेहमीच करत नाही. सो आवडीने खाल्ल्यासुद्धा जातात. सो मी 50 वगैरे करण्याचा विचार करते आहे. 45 पर्यंत तरी करतेच, कारण हे करायला ना खूप जास्त वेळ सुद्धा लागतो. मी तुमच्यासोबत शेअर केलं कशा पद्धतीने मी करते आहे, तर अशाच पद्धतीने मी पटापट पूर्ण करून घेते, कारण आम्हाला आणखी स्वयंपाक सुद्धा आटपायचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. नैवेद्य सुद्धा वेळेवर द्यायचा आहे, त्याच्यासाठी म्हणून पूर्ण स्वयंपाक आहे आज. शिवाय जे पुरणाची पोळी खात नाही त्यांच्यासाठी आंब्याचा रस सुद्धा आहे. सो बाकी तिकडे स्वयंपाक करायचं चाललेलं आहे. खरं तर याचे मोदक सुद्धा खूप छान होतात. थोडक्यात सांगायचं तर आधी मोदक करून घ्यायचा आणि नंतर त्याला हातावर असं दाबून घ्यायचं. मी इथे धोंडफळ करत बसलेली आहे आणि प्रिशू पण माझी मदत करत आहे. करायला खूप वेळ लागतो खरं तर, पण मी आता फास्ट करते, कारण धोंडफळ करत आहे. माझी मुलगी पण माझी मदत करत आहे. काय करत आहे पिल्लू तू? काय करते? काय करते? फायनली ना नैवेद्य वगैरे दाखवून झाला. 33 फुलवाती लावलेल्या होत्या, त्याचाच हा प्रकाश आहे. बाकी नैवेद्य दत्तासमोर ठेवलेला आहे. स्वामी समर्थांसाठी ताट ठेवलेलं आहे. छान फुलांनी सजवलं आहे. खरं तर मला जास्त सजवायचं होतं, पण आणखी वेळ लागला असता. बाकी 33 धोंडे ठेवलेले आहेत. पारायणाला वगैरे सगळ्याला फुलांनी छान मी पूजा करून घेतली आहे आणि देवाजवळ सुद्धा ताट ठेवलेलं आहे. 3 ताट मी केलेले आहे, एक पारायणाचं, त्यानंतर एक स्वामींचं आणि एक देवाजवळ. ते सर्व झाल्यानंतर मस्त जेवण वगैरे केली, थोडासा आराम केला. संध्याकाळच्या वेळेस प्रिशू राणीची इथे मस्तपैकी आंघोळ चाललेली आहे. ती ना आंघोळ खूप जास्त एन्जॉय करते. तिला असं असते पाणी टाका टाका टाका. सो मी ऊन उतरल्यानंतर तिची आंघोळ करून देते आणि सकाळी सुद्धा देते आणि ती छान ती आंघोळ एन्जॉय करते. प्रिशूला ना आधीपासूनच टबमध्ये वगैरे बसायला आवडत नाही. बाथटबमध्ये ती बाथटबमध्ये फार कमी खेळलेली आहे, पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की तिने बसलं पाहिजे. खूप वेळा प्रयत्न करतो, पण ती काही बाथटबमध्ये बसत नाही. तिला मात्र असं मोकळंच आवडते. तिचा जन्म झाल्यापासून ती मोकळी आहे ना, त्याच्यामुळे तिला बंदिस्त ह्याच्यामध्ये खरोखर करमत नाही. मी तिला शॉपला जरी घेऊन आली ना, तरी तिचं असं असतं आई घरी चल, कारण घरी मोकळं मैदान दिसतं आणि तिला मोकळ्या ह्याच्यामध्ये वगैरे खेळायचं असतं. सो घरी ती छान एन्जॉय करते. माझ्याकडे बघ. कुठे गेली होती पिल्लू तू? कोणासोबत गेली होती? मामा सोबत. कोणासोबत? मामाने तुला रागवलं? नाही रागवलं? मामाने तुला मारलं?
नाही मारलं. सू केली. तुला किती वेळा सांगितलं घरात सू नाही करायची. तू फटके आता देते ना. सो गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन वगैरे झालं आणि खरं तर सर्व खूप छान झालं. आता ना मी व्हिडिओ एडिट करत होती कालचा, म्हणजे जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आमचा शॉपिंगचा, तर मी जी साडी घेतलेली होती आणि जे शर्ट पीस घेतलेलं होतं ते मी बोलले होते नंतर दाखवेल, पण दाखवलं नाही. त्याचं कारण सांगते आधी तर, दान हे गुप्त असायला पाहिजे आणि मला खरं तर ते शेअर करायचंच नव्हतं की आम्ही घेणार आहोत वगैरे. कारण काय होतं माहिती आहे का, आपण कुठल्या उद्देशाने करतो किंवा काही, आणि मग त्या गोष्टीबद्दल वेगळाच विचार केला जातो. त्याच्यामुळे मग माझं हे होतं की चला ठीक आहे आपण ते शेअर करू नये. पण मग विचार केला की जाऊ देत, म्हणजे कोण काय म्हणेल याचा विचार करण्यातच सगळं निघून जातं. त्याच्यामुळे मग मी शॉपिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला. आता आमची लग्नाची शॉपिंग आहे ना, तो ब्लॉग मी तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करेल. कारण की मी डिसाईड केलेला आहे एक साडी मी तुम्हाला आता दाखवते बोलली होती, पण ती दाखवली यासाठी नाही कारण त्याचा ब्लाऊज यायचा आहे. ते ब्लाऊज आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. दुसरी गोष्ट अशी की आजचं सगळं खूप छान झालं. आता प्रिशू आणि आई गेलेले आहेत मंदिरामध्ये आणि मी माझं काम करत बसलेली आहे. कारण 2-3 दिवसापासून असं होतं, यूट्यूबला सुद्धा मिनिंग ब्लॉग वगैरे येत नाहीये, इन्स्टाला सुद्धा रील येत नाहीये आणि आता खूप छान रीच येत आहे माझ्या इन्स्टाला. सो मला ते डाऊन होऊ द्यायचं नाहीये. सो मी आता अर्जंट रील एडिट करत बसलेली आहे. सो माझं ते काम आटपून घेते. बाकी सर्व खूप छान झालं आणि मला खरं सांगू का, खूप छान वाटलं गुरुचरित्राचं पारायण करून. मला काही काही गोष्टी जाणवल्या ज्या मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी मी माझं काम पटकन करून घेते, त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते. आणि आज ना प्रिशूसाठी एक ऑनलाईन लेहेंगा मागवला श्रेयानी, तो सुद्धा आलेला आहे. तर आता मी इथे उभी आहे, सो तुम्हाला ते दाखवून देते. हे बघा, हळदीच्या दिवशी घालायसाठी. याची प्राइस जी आहे ना, ती प्राइस खूप कमी आहे. मला वाटतं 200 रुपयाला की काहीतरी मिळालेला आहे हा. याला स्टिच करून सुद्धा घ्यायचं आहे आणि असं आहे. सो चला आता मी माझी काम आटपते, त्याच्यानंतर बाकी काय होतं तुमच्यासोबत पुढे शेअर करते. प्रिशू आज खूप नवीन शब्द बोललेली आहे, सो मला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं आहे जो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. मंजिरीमध्ये ए सोनू, तुला काय काय बोलता येते आता? डॉक्टर बनायचं आहे तर मला माहिती आहे, पण तू बोलते काय काय बोलते? खूप काही बोलते. बमाशी पण करते बमाशी. हे आम्ही नवीन सुरू केलंय आता. कसं आज आपल्या घरी काय होतं, तसं नको करू. आज आपल्या घरी काय होतं, जय जय. तू जय जय केलं का? तू पुरणपोळी खाल्ली? पोळी खाल्ली तू? पुरणपोळी म्हण. सो प्रिशू घरी आली. प्रिशूच्या घरी आल्यानंतरच्या मस्त्या तुम्ही बघितल्या. आता ना आई बाबाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीपासून माझ्यासाठी केक ठेवलेला आहे. आता मी तो केक खाणार आहे आधी तर, कारण आता माहिती नाही मला चांगला असेल की नाही, पण पार्थने त्याच्यासाठी चांगला आणलेला होता की तो राहिला पाहिजे. सो आता मी तो केक खाऊन बघते. खरं तर 4 दिवस झालेत, म्हणजे आजची 4 तारीख आहे आणि 4च आहे बहुतेक, आणि म्हणजे आजचा गुरुवार आहे, मला तारीख लक्षात नाही आहे. 31 तारखेला आणलेला होता तो केक. सो आता ठीक असेल की नाही मला नाही माहिती, पण मी खाऊन बघते आणि त्याच्यानंतर मग बाकी माझं काम करते. प्रिशूचं असं होतं आहे, फक्त जेवायला मागते पण जेवत नाही, काही नाही, फक्त टाईमपास. आता टी व्हीवर काहीतरी लावते आणि माझा व्हिडिओ अपलोड होतो आहे. अपलोड व्हायला खूप वेळ लागते, मध्ये जर काही करत असलं तर मग अपलोड होतच नाही लवकर. सो व्हिडिओ अपलोड होता होता मस्त मी केक खाते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो आजचं जेवण असं काहीच आहे. मस्त केक घेतला मी, म्हटलं जेवण सुद्धा करूनच घेते. मस्त आंब्याचा रस आहे आणि केक ना खरंच छान राहिलेला आहे. मला केक खूप जास्त आवडतो, सो तो माझ्यासाठी एवढा ठेवण्यात आलाच. कोणी घेतला? आईने घेतला. कोणाचा आहे? माझा आहे. माझा आहे ड्रेस. ड्रेस कोणाचा आहे? आहा, वाव, किती सुंदर. कोणाचा आहे ग? आई बुलबुल. आई बुई काय म्हणे? आई ड्रेस घे म्हणे, घाल म्हणे. हो घाल म्हणे. मग घातला का बरं नाही? बाबा आल्यावर घालतं. ठीक आहे. बाबाला दाखवला नाही का? बरं, बाबा आल्यावर घालतं. ठीक आहे ना, चालते. बाबा आल्यावर घाल. दाखव पूर्ण ड्रेस. मस्त आहे पण दाखवलाच नाही. मस्त आहे पण. कोणासाठी आहे? माझ्यासाठी ना? तुझ्यासाठी आहे. मस्त आहे ना. उभी राहा. बस करू का?
वाव मस्त आहे. आवडला का तुला? गाऊन होते प्रिशूला खरं तर तो ड्रेस. आता श्रेयाचा नाहीये बेटू, तो तुझा आहे. 1 to 2 इयरच्या हिशोबानं घेतला मी. तरी पण बरोबर होते, जाऊ दे, तुझ्या लग्नात कामात होते. वाव कसं ग? कसा वळ खोचून द्यायचा हळद खेळापूर. चांगलेच घालतील ना. हो मस्त आहे, खरंच मस्त आला. 200 रुपयाच्या मानानं खूप चांगला आला. पैसे दिले? पैसे दिले का? ये ये ये. इथे श्रेयाचं जेवण सुरू आहे आणि प्रिशूला काही तिला निवांत जेवू द्यायचं नाही, कारण दिवसभर मावशी दिसत नाही. सो प्रिशू तिच्या मांडीवर जाऊन बसली. आता प्रिशू आणि श्रेया दोघीजणी सोबत जेवण करणार. माझं मात्र जेवण झालेलं आहे, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, सो आता ते दाखवते. सो आता जेवण वगैरे सर्व झाली आहे. मला प्रिशूचा लेहंगा दाखवायचा होता व्यवस्थित. बघा हे बघा असं आहे. याला स्टिच करायचं बाकी आहे आणि खरं तर हा मोठ्या साईजचा आहे, म्हणजे प्रिशूला इथपर्यंत वगैरे घातल्यानंतर कुठे तो तिला व्यवस्थित होतो. आणि हे त्याचं ब्लाऊज, याला स्टिच करायचं आहे, पण तुम्ही बघू शकता डिझाईन. आणि ना ह्याच्यासोबत अस्तर सुद्धा यांनी पाठवलेलं आहे. आणि ओढणी खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. लांब अशी ओढणी आहे, हे बघा. सो खूप लॉंग अशी ओढणी आहे आणि खरंच खूप छान आहे. हा लेहंगा ना फक्त 200 रुपयाला मिशोवरनं परचेस केला आहे आम्ही. सो तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घेते, तुम्ही नक्कीच एकदा घेऊन बघा. 100 रुपये वगैरे स्टिचिंगचे लागतात. 300 रुपयामध्ये खूप छान क्वालिटीचा लेहंगा आहे. नेट डिझाईन वगैरे ओव्हरऑल खरंच खूप छान आहे, बघताय तुम्ही. आणि हळदीला वगैरे घालायसाठी खूप छान आहे. सो असं आहे. चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी पारायणाची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये देते. सो चला या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.